आमिर खानचा थ्री इडियट्स चित्रपट आला आणि त्यानं सर्वांनाच वेधला। या चित्रपटानं 2009 मध्ये जवळपास 186 कोटी रुपयांची कमाई केली। आज 2026 मध्ये या 186 कोटी रुपयांची व्हॅल्यू जवळपास 600 कोटी रुपयांच्या आसपास असते। या चित्रपटात आमिर खाननं रॅन्चो हे पात्र साकारलं होतं, जे सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा। रॅन्चो कसं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आणि नोकरी न करता सामाजिक कार्य करतो हे दाखवण्यात आलं होतं। खऱ्या जीवनात सोनम वांगचुक यांनीही अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलं। ते पुढे इंजिनियर झाले आणि नोकरी न करता देशाच्या जवानांसाठी, लडाखमधील नागरिकांसाठी, तरुणांसाठी कार्य करत राहिले। आताही ते देशातील तरुणांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसले। आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। ज्यांच्यावर थ्री इडियट्स चित्रपट बनला त्यांना आमिर खान आणि इतर सेलिब्रिटी का पाठिंबा देत नाहीयेत असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झाला। यातच आता आमिर खाननं स्पष्टच म्हटलंय की सोनम वांगचुक यांच्यावर थ्री इडियट्स हा चित्रपट बनलेलाच नाही। आम्ही सोनम वांगचुक यांना ओळखतच नव्हतो। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की थ्री इडियट्स चित्रपट कुणावर आधारित आहे। आमिरनं सोनम वांगचुक यांच्यावर चित्रपट बनलाच नाही असं का म्हटलंय? आमिर खान आंदोलनाला पाठिंबा का देत नाही? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी 2009 मध्ये एक चित्रपट बनवण्याचं ठरवलं। यासाठी एक चांगली स्टोरी हवी होती। त्यामुळे चेतन भगत यांची काल्पनिक कादंबरी 5 पॉइंट समवनवर चित्रपट बनवण्याचं ठरलं। अभिजात जोशी, राजकुमार हिरानी या दोघांनी मिळून चित्रपटाची मुख्य पटकथा लिहिली। या चित्रपटाचं नाव थ्री इडियट्स असं ठेवण्यात आलं। हा चित्रपट 2009 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला। 2009 मध्ये या चित्रपटानं तब्बल 186 कोटी रुपयांची दमदार कमाई केली। या चित्रपटात आमिर खान, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य या कलाकारांनी काम केलं। या सर्वच कलाकारांचं मोठं कौतुक झालं। यातील आमिर खाननं जे पात्र साकारलं होतं ते रॅन्चो हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित होतं। मात्र आज जेव्हा सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर मंतरवर 20 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करतायत, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी या चित्रपटातील एकही कलाकार समोर येताना दिसत नाही। त्यामुळे आमिर खानवर मोठ्या प्रमाणावर टीका होतीये। खूपच टीका सुरू झाल्यानंतर आता आमिर खाननं यावर प्रतिक्रिया दिली। यापूर्वी थ्री इडियट्स चित्रपटातील ओमी वैद्य म्हणजे चतुरनं प्रतिक्रिया दिली आहे। त्यानं म्हटलंय की खऱ्या जीवनातील रॅन्चोला मदत करा, वाचवा। मी नाही इच्छित की खऱ्या आयुष्यातील फुंगसुक वांगडू यांचा मृत्यू व्हावा। I don't want Funsuk Wangdu to die. Hello, idiot. Pehchana. This is Omi Vedya, Chatur from Three Idiots, and Sadiq from The Office, and I have an important message for you. Yes. And I don't really do this very often, so please listen up. Did you know that Funsuk Wangdu from Three Idiots, the character that Amir Khan plays, is actually based on a real-life Ladakhi engineer, innovator, educator, reformer named Sonam Wangchuk. I've met this guy. He's a pretty interesting character. He has done some incredible stuff in his life, and he seems pretty humble, which is kind of fantastic. I suggest you look him up and see what he's up to, because right now he is on a very long hunger strike. It's over many, many weeks, and his blood sugar has gone down very much. I don't know if you've heard about this. I don't know if the media is reporting this, but this is a pretty important thing. Now, why is he on the hunger strike? Well, he has some issues with the education system in India. He has some issues with independence for Ladakh and environmentalism. And whether you agree with him or not, I don't really want this guy to die. I think he's a pretty impressive person, and I would like for him to live. We're just regular people, and we have regular lives, and sometimes we're too busy to deal with this stuff. But if you look into these issues, I think that you may agree with him, and you may see you having the same issues, or your family members or your friends, or maybe you had these issues in the past. So if you have a second to just stop, put down your work from the new project at work that needs to be completed, or the household duties, or whatever that you need, and just take a look at what's going on right now. I think it would be really, really important for you, because I don't want Funsuk Wangdu to die, and I don't think you want him to either. So
let's see what we can do. Please retweet, please post on your Instagrams, and if you really care, you can even reach out to your local, government officials, your national government officials, and tell them that this is something needs to be done, about these issues, about Sonam Wangchuk, because these things matter. I think they matter, and I hope that you think they matter too. All right? This tofa that I've given you, uska kabul karo. All right? All right. Thank you guys so much. चतुरनं तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र आमिर खाननं एवढ्या दिवसांपासून या आंदोलनाला पाठिंबा दिलाच नाही. आता 18 ते 19 दिवसांनंतर आमिरनं प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रिया देताना त्यानं हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित नाही असं म्हटलंय. वांगचुक यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट नाही हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा चित्रपट बनवत होतो तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. मी नुकताच चतुर म्हणजेच ओमी वैद्यचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात त्यानं म्हटलंय, पण ते तसं नाही. त्याचा गैरसमज झालाय. चतुरला कदाचित तसं वाटत असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की राजकुमार हिरानी, अभिजात जोशी किंवा मी आमच्यापैकी कुणालाही त्यावेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे टीका होऊ नये म्हणून आमिर खाननं पुढे सावध भूमिका घेतली. वांगचुक जे काम करतायत ते उत्कृष्ट आणि खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी 3 इडियट्स मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केले की सिनेमातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. मला फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती. आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटते. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेने संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील असंही आमिर खाननं म्हटलंय. This is a film that, of course, has had a deep impact for us when we were growing up. And you were inspired by a certain person, Sonam Wangchuk, that's what I'm told. No, that's not true actually. No? No. That is a misconception. Okay. I didn't know about Mr. Sonam at that time when we were doing the film 3 Idiots. I know that I saw a video of Chatur. Just recently he said that Yes. I've seen it too. no, he's wrong. Maybe that's what Chatur was thinking. But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the 2 writers, nor I, we didn't know about Mr. Sonam. However, what Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of 3 Idiots for us to respect him and the work that he does. So what do you have to say anything about this? Just from a factual point of Yeah, view, I wanted to that's tell you it. that I neither It's Raju never been nor I- clarified before this. Yeah. In fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He's also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, and we hope that it ends well, and all of us are hoping that he ends his fast and Yes. looks after his health. म्हणजे सोनम वांगचुक यांच्यावर रॅन्चो पात्र साकारायचं, करोडो रुपये कमवायचे आणि जेव्हा पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणायचं चित्रपट त्यांच्यावर आधारित नव्हताच. जरी चित्रपट त्यांच्यावर आधारित नसला तरी ते देशातील तरुणांसाठी लढतायत, स्वतःसाठी लढत नाहीत. आमिर खानला जिथं 61व्या वर्षी 3रं लग्न करण्यासाठी वेळ आहे त्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा द्यायला वेळ नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्यावर जे वक्तव्य केलं त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढेल का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.